हाय सगळ्यांना नमस्कार. शुभ संध्याकाळची वेळ झालेली आहे. नाना काय चाललंय? आज सकाळवरून व्हिडिओ नाही युट्यूबला. सूप गरम करायचं चाललंय. गॅस लय वाढवलाय बाबा. भाजी व्यवस्थित आपली सगळी ओके ओके. हळूच आपल्याला फक्त आकाच्या मसाल्याचीच भाजी होय. एकच नंबर. नाही तर दुसऱ्या मसाला टाकला की पार वाटत ना चालतच नाही. चव म्हणजे चवच. गिरायकच खावाते. आम्हाला तोच मसाला पाहिजे होय. आणि अशी ताटं आता हातरून ठेवायची. कसं आता कस्टमर यायला चालू झाले आणि बरेच जण म्हणतात क्वांटिटी पिसाची कमी होय ना. पिसाची न क्वांटिटी कमी होय आपल्या. क्वांटिटी हो का तुम्हाला दाखवतो. हा 1 2 3 4 5. हा पिसाची क्वांटिटी 5 आहे. हा रस्सा भाकरी अनलिमिटेड आणि राईस अनलिमिटेड सूप हाय का अनलिमिटेड. हो सगळं व्यवस्थित आहे. आणि स्पेशल डवार आहे. आणि प्युअर बोकाळ. प्युअर बोकाळ. साधा डवारा 280. स्पेशल डवारा 380. हा स्पेशल मध्ये आपल्याला फक्त फ्राय वाढवून येणार आणि साध्याला फक्त रश्यात 30. हा रश्यात 30. हा आपल्याकडे सगळं चिकन तंदूर आहे. चिकन स्पेशल चिकन साधं पण आहे. साधं चिकन म्हणलं तर तुम्हाला येणार रश्यात 5 पीस येणार. आणि रस्सा भाकरी सूप अनलिमिटेड 180 ला 180 ला. आणि स्पेशल म्हणलं तर त्यात 220 ला फक्त फ्राय 220 ला 220 ला. हा सगळं वाढवून फ्राय वगैरे सगळं वाढवून. हा काय प्रॉब्लेम नाही ना. काय कुणी काय मागितलं आणि व्यवस्थित ऑर्डर घ्या कॅप्टन. अहो आम्ही आजपर्यंत कस्टमर सांभाळले हो ना. मग तुम्हाला आम्ही काय कॅप्टन येडं म्हणून म्हणतोय. झालो ते जरी शब्द कॅप्टनला पदवी का दिली? सगळ्यांना व्यवस्थित सांगणे होय. सगळ्या पोरांना व्यवस्थित सांगणे. व्यवस्थित ताट लावा. व्यवस्थित रस्सा वाढा. व्यवस्थित भाकरी वाढा. गरम लावा. आम्ही तुम्हाला कॅप्टन म्हणतो. प्रेमाने कॅप्टन हा शब्द आम्ही प्रेमाने वापरतोय होय ना. काय चुकतंय का आमचं? कॅप्टन म्हणजे सगळ्यांना सांभाळणारा एकमेव माणूस. मॅनेजर मॅनेजमेंट करणारे. कॅप्टन सगळ्या पोराला सांभाळणारा आणि त्या सगळ्यांना कॅप्टन सुद्धा सांभाळणारा मी. मला काय म्हणायचं? तुम्हाला काय म्हणू? बोलाय जागात राहिली नाही. इकडे वाघमारे राहिले की वाघमारे फुगून बसलं ना. का पण प्रोसेस चालू आहे आपली होय ताई. भाकरीची प्रोसेस चालू आहे. आजी आमच्या स्पेशल पीठ मळायला आहेत. काय आजी? आमची आजी पण सेम अशीच आहे. यावं माझ्या वडिलांची आहे. काय नाव आहे? माझ्या आजीचं गंगूबाई नाव आहे. ह्याच्या पारवडीचीच आहे आमची आजी पण. खोल्याची सोपान होले माहितीये ना. त्यांचा आजीचा भाऊ आहे माझा. एकटच नाहीत का? हा हा माळखोपला माळखोप वस्ती. हो ना. गुजबाई मध्ये तुम्ही कुठं? हा माहिती आहे की. आमच्या रानाच्याच वर आहे खाल्ल्या शेतात तिथं. होय. मग तुम्ही रघुभाऊला ओळखत असतात. रघुभाऊला ओळखत असतात. मग ती माझा आजोबा इथं ओळखता ना. उषाबाई नाव आहे माझ्या आईचं. आणि वडिलांचं फक्कड नाव आहे. खाल्ल्या शेतात जायचं म्हण नाही का वड्यातनं वर दावाला. माझ्या चुलत्याचं रस्त्याच्याच कडे आता घर झालंय बघा खाल्ल्या शेतात. हाय की आजी. माय किती दिवस झाला आजी हॉटेलला कामाला येते. 2 महिने झाले तरी मला माहित नव्हतं होय. शेजारच्या उगा आता निघलं होय. उगा आता निघलं म्हणून माहिती झालं की आजी कुठली आहे म्हणून. असू द्या. कसं बोलल्यावर कळतंय सगळं. मोबाईल ठेव खाली बाळा. कस्टमरची गर्दी चालू झालेली आहे. आता कसं 7:30 पावणे 8 वाजले की कस्टमर यायला चालू होतात. फॅमिली गेली का गाताच्या? गेली ना. आमच्या ऋतूला भूक लागली. जेवती का तू? जेवती होय. यायची म्हणाव घरी बाय. पण आता 11 साडे11 वाजतील. सगळं आवरस्तवर येतो म्हणाव. मी आलू म्हणाव. काय करता
छान असं मस्त वातावरण झालंय. आजी छान बोलल्या बरं का. मला नव्हतं माहिती, मी आजीला कधी विचारलंच नव्हतं